पार्टी नाही, ओबीसी वर्सेस मराठा. आज जिल्ह्यामधलं वातावरण आहे, तर त्या वातावरणाला मॉरल सपोर्ट करणं हे सुद्धा माझ्या विदर्भातल्या नेत्यांचं काम आहे. पण हे नेते पुढे कुठे येताना मला दिसत केला असेल तर मग ते एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण त्या नावाला द्यायचं का? द्यायचं का? सोया संबंधांना जर रिझर्वेशन द्यायची वेळ माझ्या पुणे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर आली तर सामाजिक न्याय माझ्या गावगाड्यातल्या लोकांना भेटल का? काय म्हणे सगळे सोयरे, सगळे सोयरे, सगळे सोयरे. किती घटना विरोधी वागताय, किती घटना विरोधी काम करताय. या सगळ्या गोष्टींचा विचार ओबीसी करायची गरज आहे. वकील मिळाले पाहिजे. महाराष्ट्रातले साहित्यिक कुठे आहे? महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहे? शरदचंद्रजी पवार कुठे आहे? अहो पवार साहेब बोला. हे बोलून त्याचं आरक्षण आहे, आम्ही त्याचं आरक्षण आहे. पवार साहेब तोंडातून शब्द येऊ द्या. पवार साहेब पुरोगामी नेता. पवार साहेबांनी काय केलं माहिती का? पवार साहेबांनी निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम आत्मसात केलं. पवार साहेबांनी निवडणुका जिंकायचं व्याकरण आत्मसात केलं. पण पवार साहेबांनी ओबीसीचं अंतकरण आपण कधी समजून घेतलं नाही. पवार साहेबांनी भटक्या जाती जमातींच्या व्यथाने वेदना कधी समजून घेतल्या नाही. पवार साहेब, तुम्ही जर आमच्या ओबीसीच्या व्यथाने वेदना समजून घेतल्या असत्या तर या भारताचा पंतप्रधान म्हणून आम्ही तुम्हाला मोठ्या मनाने महाराष्ट्राचा पंतप्रधान केला असता. पण तुम्ही काय करायला लागला की जरांगे नावाच्या माणसाच्या तोंडून बलुद्याचं, आलुद्याचं, भटक्याचं, कुडमुड्याचं, पारद्याचं, मेळपाचं आमच्या रांगेत बसून आम्हाला हेच आरक्षण द्या, आम्हाला हेच आरक्षण द्या. जरांगे म्हणताय ते बरोबर म्हणताय. कोण म्हणायला लागलं? शरदचंद्रजी पवार म्हणायला लागले. मग तो कल्याणराव काळे असू द्या खासदार, नाही तर भोंगरे असू द्या, नाही तर बाप्पा सावंत काय ते सोनवणे असू द्या. काय राव, काय नमुने आणि आरक्षण आमचं बरबडून खाल्लं. आमचं 70 पैसे झालं खात्यात, आमच्या वाटोळं झालं. गरिबी हटवण्यासाठी सोशल वेलफेअर आहे, गरिबी हटवण्यासाठी सोशल असिस्टन्स आहे. पण आरक्षण म्हणजे सोशल जस्टिस आहे. हे आता कसं आणि कुठल्या भाषेत द्यायला लोकांना सांगावं. संविधान सांगतं सामाजिक न्यायात सहज समता. बाबांनो, खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या, खूप काही गोष्टी मांडता येण्यासारख्या. हे जनांदोलन उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातले जिल्ह्याच्या जिल्हे, तालुक्याच्या तालुके, आज तालुक्यावरती डायरेक्ट आता तुला पक्ष नाही, पार्टी नाही, ओबीसी वर्सेस मराठा. आज जिल्ह्यामधलं वातावरण आहे, तर त्या वातावरणाला मॉरल सपोर्ट करणं हे सुद्धा माझ्या विदर्भातल्या नेत्यांचं काम आहे. पण हे नेते पुढे कुठे येताना मला दिसत नाही. खेदानं नमूद करावं असं वाटतोय. काही लोक घेतात पडले. मी सगळ्यांना नावं नाही ठेवणार. राहुलजी गांधींना आमचं सांगणं आहे, तुम्ही म्हणता जात न्याय जनगणना झाली पाहिजे, तुम्ही म्हणता ओबीसीला सामाजिक न्याय भेटला पाहिजे. राहुलजी तुमचं आभार. पण तुमच्याच महाराष्ट्रामध्ये वतनदार, मग ते थोरात असो की चव्हाण असो, ते मात्र जरांगेला पाठिंबा देतात. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला राहुल गांधींनी सुद्धा दिलं पाहिजे. नंतर हा वनवा आता भाजप म्हणतं ओबीसी म्हणजे आमचा डीएनए. तो डीएनए तुमचा असेल तर तुम्ही कधी पुढे येणार आहे? कधी म्हणा जाऊ दे, आमची बाजू नका घेऊ, पण घटनेची तर बाजू घ्या.